काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे यांनी अखेर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला। त्यानंतर आज त्यांनी आपली भूमिका पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली। पक्षात काम करणारा कार्यकर्ता पक्षासाठी आपलं योगदान देत असतो, मात्र उमेदवारी देताना आर्थिक क्षमता पाहून उमेदवारी देणार असाल तर हे अन्यायकारक आहे। लोकांच्यासाठी काम करायचं आहे ही भूमिका घेऊन मी काम करत आलो असून कार्यकर्त्यांचा आग्रह आणि स्वाभिमानी जनतेच्या बळावर मी लोकसभेची उमेदवारी स्वीकारली असल्याचं बाजीराव खाडे यांनी स्पष्ट केलं। सामान्य कुटुंबातील जरी असलो तरी लोकसभा लढवायची ही एक क्षमता आणि आत्मविश्वास आहे। कोल्हापूरचा विकास, त्याचबरोबर पर्यटनाला चालना, महिला सक्षमीकरण, रोजगार, शिक्षण, आरोग्य याबाबत धोरणात्मक काम करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। हे मुद्दे घेऊन आपण लोकांपर्यंत जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सर्वसामान्य कुटुंबातील आहोत म्हणूनच विश्वासात घेतलं जात नाही, माघारीपर्यंत आपली दखल घेतली जात नाही, आमचं महत्त्व पक्षाला नाही, त्यामुळेच जनतेच्या बळावर आपण आता निवडणुकीला सामोरं जात असल्याचं त्यांनी सांगितलं। की आमची जी तिकीट वाटपाची जी प्रक्रिया आहे ह्यामध्ये जे सर्वसामान्य कुटुंबातील जो कार्यकर्ता आहे त्यानं जे पक्षामध्ये काम केलं असेल, समाजामध्ये काम केलं असेल, लोकांसाठी जे काम केलं असेल, त्यातून एक जनमत आणि त्याच्या पाठीमागं मताचे एक पाठबळ उभा राहिलेलं असतं, हे कुठंतरी नाकारलं जाते आणि ह्या बाकीच्या गोष्टींना महत्त्व दिलं जातं हे स्पष्ट होतं आहे। आणि म्हणूनच मला हे दाखवून द्यायचं आहे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून की सर्वसामान्य कुटुंबातील जो कार्यकर्ता आहे हे त्यानं जे काम केलेलं आहे तिचंसुद्धा समाजामध्ये स्थान असते, त्याच्या पाठीमागं पण मताचं काहीतरी पाठबळ उभं राहते आणि ह्या गोष्टी सिद्ध करून दाखवण्यासाठी आज आम्ही सामोरं जात आहोत। बाजीराव खाडे यांचे मोठे बंधू बाळासाहेब खाडे हे सध्या गोकुळचे संचालक आहेत। याशिवाय आमदार PN पाटील यांच्याशी खाडे कुटुंबियांचं अगदी सुरुवातीपासूनच जिव्हाळ्याचे संबंध आहेत। यामुळेच त्यांच्या बंडखोरीची जिल्ह्यात चर्चा आहे।